प्राईम देवपुरीच्या गजबजलेल्या महानगरात राक्षस दैत्य अंडरवर्ल्डच्या गहराईतून बाहेर पडले म्हणून अराजक माजले. शहराचे संरक्षण त्यांच्या मोठ्या पायाखाली कोसळले. विनाशाच्या दरम्यान रोहन आणि रिया या दोन धर्माभिमानी अनुयायांनी अग्नीचे हिंदू देव भगवान अग्नीची प्रार्थना केली. अग्नी त्यांच्या त्रासाची जाणीव करून गौरवाच्या झगमगाटात नगरावर अवतरला. त्याच्या तेजस्वी आभाने भव्य आकाश प्रकाशित केले जेव्हा तो त्याच्या भव्य मेंढ्यावर मेषावर स्वार झाला. अंधाराने भरलेले दैत्य प्रखर प्रकाशापासून मागे सरकले. आपल्या मनगटाच्या एका झटक्याने अग्नीने ज्वालांच्या लाटेला बोलावले ज्याने राक्षसांना वेढले. लढाई सुरू असताना अग्नीने आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र अग्निस्त्र सोडले. अग्निमय बाण सर्वात मोठ्या दैत्याच्या हृदयाला छेदून गेला आणि त्याचे गडद सार विझले. देवाच्या अखंड शक्तीने पराभूत होऊन उर्वरित राक्षस माघारले. शहराला वाचवल्यानंतर अग्नीने रोहन आणि रिया यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या भक्तीने त्याला प्रवृत्त केले आणि त्याने त्यांना त्याच्या दैवी ज्योतीचा एक अंश दिला. या दोघांच्या अंतःकरणात आता अग्नीच्या साराची एक ठिणगी पडली आहे आणि त्यांना धार्मिकतेच्या मार्गाकडे नेले आहे. अग्नीच्या हस्तक्षेपाने समतोल पुनर्संचित केला होता आणि अंतिम होकार देऊन तो एका शहराचा पुनर्जन्म सोडून इथेरियल क्षेत्रात नाहीसा झाला.